मेरे शहर में तणाव है, पता करो शायद चुनाव है, असं एका शायरनं म्हटलंय. इतर विधानसभा क्षेत्रांचं माहिती नाहीये, परंतु बुलढाणा विधानसभेचं वातावरण तापायला नव्हे तर उकळायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यात चांगलंच तेल ओतलंय. राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करून गायकवाड यांनी अख्ख्या काँग्रेसला संघावर घेतलाय. वादग्रस्त विधानाबाबत सर्वाधिक चर्चेतले आमदार म्हणजे संजय गायकवाड. राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणावरून केलेल्या विधानावरून आमदार गायकवाड भडकले. राहुल गांधींची जीप का छाटून आणावी त्यामागे त्यांचं म्हणणं ऐका. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. आमदार गायकवाड यांच्या आवाहनानंतर काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भडकले. संपूर्ण राज्यभर विविध नेत्यांनी आमदार गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. यात सुषमा अंधारे, यशोमतीताई ठाकूर यांचा समावेश आहे. बुलढाण्यातील नेत्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बुलढाण्यात गुंडशाही आहे असा थेट हल्ला केला. चोराच्या उलट्या बोंबा असा हा सगळा प्रकार आहे. भारतीय जनता पक्ष, त्यांचे सहकारी पक्ष यांची भूमिका आरक्षणाच्या संदर्भात, लोकशाहीच्या संदर्भात, संविधानाच्या संदर्भात ही वारंवार चुकीची आणि विरोधात राहिलेली आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी सुद्धा लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून IAS अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. हे सगळ्या देशातली जनता जाणते. आणि त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार संजय गायकवाड यांची सुद्धा दलित बांधवांच्या संदर्भामधले काय वक्तव्य आहेत हे सर्वश्रुत आहेत. मुळात राहुलजी गांधी हे अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने बोलले त्या वक्तव्यांचा विपर्यास करण्याचं काम हे सुरू आहे. राहुलजी गांधी यांनी अमेरिकेमध्ये असताना या देशातले दलित, आदिवासी, ओबीसी या बांधवांना जोपर्यंत समान न्याय आणि अधिकार मिळत नाही, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समानता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या देशामध्ये आरक्षण चालू राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मुळात काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूचीच राहिलेली आहे. या उलट या देशामध्ये वारंवार जातीय जनगणनेची मागणी जर कोणी केली असेल तर ते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणनेची वारंवार मागणी केली आहे. आणि काँग्रेस पक्षाने हे जाहीर केलंय की ज्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येईल त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जातीय जनगणना केली जाईल आणि त्याचबरोबर जातींच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हे लागू केलं जाईल, आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल. हे सुद्धा काँग्रेसची भूमिका ही वारंवार राहिलेली आहे. ज्यांची बुद्धीची पातळी जशी आहे त्याला ते तसं कळतं असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. या आमदार संजय गायकवाड यांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे हे काही आजचं नवीन वक्तव्य नाही. वारंवार अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते माहीर आहेत. आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही अस्तित्वामध्ये आहे हे त्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलेलं आहे. मी या ठिकाणी मागणी करते की आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्याचे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय राठोड यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. ॲडव्होकेट हरीश रावळ, मोईन काझी, ॲडव्होकेट विजयसिंग राजपूत, विनोद बेंडवाल, संतोष जाधव यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे. बुलढाण्याच्या वाचाळवीर आमदारांनी आमचे नेते राहुल गांधींची बद्दल जे स्टेटमेंट आज केलं त्या स्टेटमेंटचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे. तशा पद्धतीची कंप्लेंट आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर फौजदारीनुसार कारवाई व्हावी अशी आमच्या या ठिकाणी मागणी आहे. आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढच्या दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होतील अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला कल्पना देतो.
बुलढाण्याचे माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने या घटनेचा निषेध केला. डोकं शांत आणि मेंदूला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शंखपुष्पी टॉनिकची बाटली हातात घेऊन सपकाळांनी निषेध केला. बरळण्याचा आजार झाल्यामुळे आमदार गायकवाडांना शंखपुष्पीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे सपकाळ बुलढाण्यातील सुवर्ण गणेश मंदिरात कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी आमदार गायकवाडांना सद्बुद्धी मिळो अशी गणराया चरणी प्रार्थना करत 11 रुपयांचे मुरमुरे वाटले. आमदार गायकवाड खंडणीखोर वर्गणीखोर असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. बघा सपकाळ काय म्हणतात ते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा द्यायची. आज गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करण्याकरता आलोय, कारण सतत चर्चेत राहण्याची खोड असणारे बुलढाण्याचे आमदार महोदय आज पुन्हा सकाळी बरळले. एक खंडणीखोर माणूस, एक वर्गणीखोर माणूस 11 लाख रुपयाच्या वाटा बक्षीस देण्याच्या करार लागला. हे संपूर्ण बुलढाण्याचं दुर्भाग्य आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर या संविधान सभेमध्ये राहुल गांधींचे पंजोबा हे सभागृहाचे नेते होते, जिथे ते संविधान पवित्र संविधान पारित झालं, त्यांच्या नातवाला आता जर बेजबाबदार स्वरूपात धमक्या जर गायकवाड हे द्यायला लागले असतील, तर ही आता कुठेतरी मानसिक दिवाळखोरीची परिसीमा आहे. ज्याचे वडील शहीद झाले, ज्याच्या आजी शहीद झाल्या, त्यांचं वक्तव्य नीट समजून घेतलं जात नसेल तर समजून घ्या, मात्र तेवढी आपली मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे हा बरळण्याचा जो आपल्याला आजार झाला त्यातून आपण लवकर बरे व्हावे ही प्रार्थना गणरायाकडे आहे. आणि करिता शंखपुष्पी हे त्यांना आम्ही सप्रेम भेट देत आहोत. आपण आमदार आहात असा छपरीपणा आपल्याला शोभत नाही. त्यांच्या वक्तव्याची क्यू करताना आम्ही 11 रुपयाचे मुरमुरे हे वाटून आज त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आणि गणपती उत्सव चाललाय, या उत्सवामध्ये गणरायाला आमची प्रार्थना आहे की सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर. काय बोलावं आणि किती बोलावं हे आमदार गायकवाडांना कळत नसावं असं वाटत नाही, परंतु कुठला मुद्दा कधी आणि किती उचलावा हे मात्र त्यांना चांगलंच कळतं. पुढील 2 दिवस तरी आमदार गायकवाड संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय लक्ष वेधून असतील यात शंका नाहीये. व्हिडिओ एडिटर मुकेश मोरेसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.